खूप छान वाटलं सगळ्यांचं स्वागत, म्हणजे सगळं नियोजन. आणि पहिलं तर माझं असं होतं की पहिलं बाप्पाचं दर्शन करायचं आहे. ते मी सगळ्यांना सांगितलं होतं की जे तुम्हाला आवडतं ते करा, पण पहिलं माझं आहे की बाप्पाकडे दर्शन जाऊन तिथे आरती करायची आहे. आणि त्याचं ते त्यांनी केल्याबद्दल आणि दगडूशेठ ट्रस्ट आणि सगळ्या आपलं ज्यांनी पण आयोजन केलं त्यांनी सगळ्यांचा आभारी आहे मी. आणि इथं आल्यानंतर माझं हे म्हणजे दुसरं घर आहे असं मानू शकता. की इथे आल्यानंतर मला असं वाटतं की इथे झोप पण छान लागते. तुम्ही पण कधी ट्राय करू शकता असं. घरापेक्षा इथे छान झोप लागते मला, असं मी सांगू शकतो. जेव्हा वडिलांनी क्रीडा प्रबोधी माझी भरती करवली त्यानंतर मी 1 वर्ष सांगलीमध्ये होतो. त्याच्यानंतर आय थिंक त्याच वर्षी 2008 साली यूथ कॉमनवेल्थ गेम्स इथे चालू होते ह्याच रेंजवरती. अँड तेव्हा टी व्हीवरती मी फायनल्स बघतो शूटिंगचे. आणि तेव्हा तो शूटिंगचा गेम होता, तो काहीतरी इंटरेस्टिंग वाटला होता मला, की काहीतरी वेगळा आहे बाकीच्या खेळांपेक्षा. आणि त्याचे ते पाहून मला खूप काही आतमध्ये वेगळं वाटत होतं की हां, ह्याच्यामध्ये मी काहीतरी चांगलं करू शकतो किंवा ही याच्यात मला आवड आहे याची. सो तेव्हापासून माझं ते शूटिंग स्टार्ट झालं मग. ठीक आहे. डोमिनेटेड बाय यूरोपियन शूटर्स अलॉट, उनको बहुत प्रैक्टिस रहता है, पूरे साल भर वो शूट करते हैं. वी हैड नॉट रीच द फाइनल्स टिल यू वी रीच द फाइनल. क्या प्रेशर था दिमाग में, क्या थॉट्स थे? बिकॉज हमने कभी किया नहीं था. यू डिडंट हैव अ रेफरेंस पॉइंट कि इसने फाइनल में खेला था तो मुझे ये नहीं करना या ये करना है. हाउ डिड यू मैनेज दैट? हाउ डिड यू मैनेज द प्रेशर ऑफ हैंडलिंग द फाइनल? बिकॉज यू आर इन द फिफ्थ पोजीशन फॉर सम टाइम और फिर आपने स्टैंडिंग पोजीशन में आपने आगे किया, तो पूरा प्रोसेस कैसा था, क्या दिमाग में चल रहा था बताएं. पहिलं तर आपलं जे गव्हर्नमेंट आहे, इंडियन गव्हर्नमेंट, त्यांचा खूप सपोर्ट आहे याच्यामध्ये. की त्यांनी बाहेरच्या देशामध्ये जे कॅम्प्स लावले आणि त्यांनी ज्या प्रकारे फायनान्शियल सपोर्ट केला, की ॲम्युनिशन टेस्टिंग असते. 3P ह्या प्रकारामध्ये खूप चॅलेंजेस आहेत तसं बघा गेलं तर. की विंड चॅलेंजेस असतं, त्याच्यानंतर वेदर चॅलेंजेस आणि लाईट, हे सगळ्या प्रकारचे चॅलेंजेस असतात. आणि काही गोष्टी ह्याचं घडतात आणि कधी घाम पण येतो, कधी खूप थंडी पण वाजते. अँड ह्याच्यामध्ये जेव्हा बाहेर देशामध्ये जाऊन ट्रेनिंग करतो आपण तेव्हा काही ना काहीतरी शिकायला भेटतं. आणि त्याच्यामुळे खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या. त्यांनी कॅम्प्स लावले, ॲम्युनिशन टेस्टिंग केली, चांगल्या प्रकारचे ॲम्युनिशन आम्हाला भेटले. आणि जेव्हा मॅच होती त्या टाईमला खूप गरम पण होतं, तर रेंज गरम होती, बट स्वतःला काम ठेवलं मी. आणि त्याच्यामुळे असं फील पण नाही झालं की गरम होत आहे मला किंवा काहीतरी वियर्ड फील होतं आहे. आणि आय थिंक जसं सरांनी विचारलं की फायनलमध्ये स्वतःला कसं प्रेशरपासून साईडला केलं तू किंवा प्रेशर कसं हँडल केलं. तर माझे जे सायकोलॉजिस्ट आहेत जे कोल्हापूरचे आहेत ॲक्च्युली, वैभव आकाशे सर, त्यांनी खूप प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे मला सांभाळ केला किंवा जसं सांगितलं की कशा प्रकारे प्रेशर हँडल. आणि आय थिंक त्यांना पण ह्याचं श्रेय खूप जातं की त्यांच्या त्या कामामुळे किंवा त्यांच्या ज्या बोलण्यामुळे आज मी देशासाठी मेडल जिंकू शकलो. कुठेच कमी पडत नाही, कारण भारताने आजपर्यंत गव्हर्नमेंट असो किंवा ॲथलीट असो सगळ्यांनी आजपर्यंत खूप मेहनत केलेली आहे. आणि ते सध्या करत पण नाही सध्या. सर, खेळाडू समजू शकतो की दुसऱ्या खेळाडूचं काय फील होते ते. तर मी पण फील करू शकतो काय होतं आहे काय नाही ते. अजून पण खेळाबद्दल जेवढी जागरूकता चायना असेल किंवा इतर कंट्रीजमध्ये आहे तेवढी भारतामध्ये झाली नाहीये. त्यांचा प्रश्न तो होता नेमकं कुठं चुकतंय, आपण अंक म्हणजे मेडलच्या तालिकेमध्ये खाली असतो, तर काय सुधारणा करायला पाहिजे, काय सूचना असेल? सुधारणा तर होत आहेत सर. जसं की गव्हर्नमेंट आहेत सगळे किंवा सपोर्टिंग स्टाफ्स असतात, सपोर्टिंग कंपनीज असतात, ते त्या प्रकारचे असो कुठल्याही खेळाचे किंवा त्यांना लागणारी गरज आहे काय काय गोष्टींची, डाईट असतो आणि त्याच्या प्रकारे डाईटनुसार बाकीचे जे मेंटल हेल्थ पण असते. तर आता तुम्ही बघताय की शूटिंग ह्याच्यामध्ये खूप सारे फायनल्सला पण गेले, मेडल्स पण जिंकले. असं बाकीच्या गेम्समध्ये पण खूप चांगल्या प्रकारे करत आहेत. ऑलमोस्ट एक छोट्याशा रँकिंगने किंवा छोट्याशा पॉईंटने 4th राहिले. बट ती जी फिलिंग आहे एक खेळाडू समजू शकतो की काय होतं काय नाही आहे ते. पण ते खूप चांगल्या प्रकारे कुठलाही स्पोर्ट असो त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी तिथे दाखवलं की भारत ही मेडल जिंकू शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.